तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा वादग्रस्त वक्तव्याचा सिलसिला कायम आहे। त्यामध्ये आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा गांडुळे असा उल्लेख त्यांनी केलाय। सरनाईकांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केल्याच्या निर्णयावरनं सदावर्ते आक्रमक झाले। तर टीका करताना भाषेचं गांभीर्य पाळावं असं दानवे म्हणाले। सरनाईकांनी देखील फार मोठं काम केलंय असं नाही असं देखील दानवे म्हणाले। तुम्ही मोठे नाहीत कायद्यापेक्षा। कोणी अमुक लावून घेतल्याच्या नंतर तमुक होत नसते, राजा लावून घेतल्याच्या नंतर राजा होत नसते। गांडुळे प्रताप सरनाईक तुमचं जुनं आडनाव असेल, चांगली गोष्ट आहे। बी द पीपल ऑफ इंडिया, भारतातला नागरिक आणि डोमिसाईल त्या राज्यातला कोणीही लायसन्स साठी पात्र होतो, हे स्पष्ट आहे। आणि प्रताप, तुम्ही केंद्रीय मंत्री नाहीत आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला आतापर्यंत तशा प्रकारचे अडचणी निर्माण केलेल्या नाहीत। काय ते सदावर्तेंनी एसटीचं वाटवच केलं होतं, त्यावेळी ज्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या घरात घुसले होते, आता त्या मागण्या घेऊन जरा एखादं देवेंद्र फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे गुणवर्त सदावर्तेंनी। एसटीचं सरकारी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा एसटीला द्यावा, वेतनवाढीच्या विषयी गुणवंत सदावर्तेने कोविडच्या काळात आंदोलन केलं। त्याच्यावर पडळकर, सदाभाऊ खोदी मंडळी होती। शरद पवार साहेबांच्या घरात घुसले तर काही संबंध नसतात। मला असं वाटतं आता या लोकांनी फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे या मागण्यांसाठी। प्रताप सरनाईक काय बावला